27 वर्षांपासून आम्ही दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदापासून दूर होतो, पण यावेळेला जनतेने आम्हाला स्पष्ट कौल दिला, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली आहे। तर 2 ते 4 राज्य सोडल्यास काँग्रेस देशात कुठेही उरलेली नाही, असा टोलाही महाजनांनी लगावला। दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत बहुमत मिळाल्यानंतर नागपुरात मोठा जल्लोष करण्यात आला। भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला। दिल्लीतील भाजपचा विजय म्हणजे जनतेने विकासाच्या मुद्द्यावर केलेलं शिक्कामोर्तब असल्याची प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। अण्णा हजारेंच्या विचारांशी फारकत घेणाऱ्या केजरीवालांना जनतेने धडा शिकवल्याची टीकाही विखेंनी केली। दिल्लीतील घवघवीत यशानंतर हिंगोलीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। एकमेकांना पेढे बरोबर ढोल ताशांच्या गजरात आनंद व्यक्त केला। शिर्डीत वाढत्या गुन्हेगारीला अवैध व्यवसाय कारणीभूत असून शिर्डीतील अवैध धंदे अतिक्रमण हटवून शिर्डी गुन्हेगारी मुक्त करणार असा दावा राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला। तर गुन्हेगारीला आश्रय देणाऱ्यांवर ही कारवाई करणार असा इशाराही त्यांनी दिला। नदीजोड प्रकल्पांना वित्तीय सहाय्य मिळेल असं प्रतिपादन वित्तीय संस्थांसोबतच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आणि यावेळी मुख्य संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही प्रकल्पाबाबत सहाय्य करण्याचं आश्वासन दिलं। परभणीचे खासदार संजय जाधव यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला। दिल्या घरी सुखी राहा असं म्हणत शिवसेनेला त्यांनी टोला लगावला। तर आमच्या पक्षातील कुणीही दुसऱ्या पक्षात जाणार नाही असा दावाही त्यांनी केला। तृप्ती देसाईंनी धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केला। करुणा शर्मा यांना कोणतीच मदत करण्यात आली नाही, शेवटी त्या न्यायालयीन लढाई लढल्या आणि जिंकल्या, त्यामुळे आता धनंजय मुंडेंच्या पापाचा घडा भरला असा इशाराही तृप्ती देसाई यांनी दिला। राज ठाकरेंच्या आरोपांवरून अजित पवारांनी पलटवार केला। तुम्हाला तुमच्या मुलाला निवडून आणता आलं नाही आणि आमच्यावर गप्पा मारताय असं म्हणत पुचक टोलाही त्यांनी लगावलाय। आम्ही लोकसभेला रडत बसलो नाही म्हणून विधानसभेला जिंकलो असंही ते यावेळी म्हणाले। अमित ठाकरेंनी अजित पवारांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय। मी हारलो तरी खचलो नाही, माझ्या पहिल्या निवडणुकीत नाही तर शेवटच्या निवडणुकीत माझी पारख करा असा इशाराही अमित ठाकरेंनी दिला। जयंत पाटील हे टप्प्यात आणून काम करतात, मात्र आम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम करतो असा खोचक टोला आमदार गोपीचंद पडळकर यांनी लगावला। राहुल सोलापूरकरांवर फौजदारी गुन्हा दाखल करा अशी मागणी सुनील तटकर यांनी केली आहे। राज्य सरकारकडेही त्यांनी केली। त्यांचं विधान हे राष्ट्रद्रोह असून ही अशी वृत्ती सरकारने वेळीच ठेचून काढावी असाही सल्ला तटकर यांनी दिला। मागी गणपतीच्या विसर्जनासाठी चारकोपमध्ये गणेशोत्सव मंडळाच्या पीओपीच्या मूर्ती विसर्जन करण्यास पालिका प्रशासनाने नकार दिला आणि यावेळी पोलीस आणि पोलीस अधिकाऱ्यांसोबत मंडळाचा वाद झाला। शेवटी या मंडळांनी गणपतीच्या मूर्ती पुन्हा मंडपात आणून बसवल्या। 12वीची परीक्षा तोंडावर असताना कोल्हापुरातील विमला गोयंका कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना चुकीचं हॉल तिकीट मिळालंय। काहींची नावं चुकीची आहेत तर काहींचे विषय, त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली। मात्र यानंतर कॉलेजने हात वरती केले असून विद्यार्थ्यांनाच दोषी धरलंय। नवी मुंबई महापालिकेच्या चतुर्थ श्रेणीतील कामगार सोमवारपासून संपावरती जाणार आहेत। समान काम समान वेतन धोरणाप्रमाणे वेतन मिळावं अशी या कामगारांची मागणी आहे आणि या काम बंद आंदोलनामुळे नवी मुंबईकरांची प्रचंड गैरसोय होणार आहे। मागील 5 दिवसांपासून सोन्याच्या भावात सातत्याने वाढ होते आणि सोनं 85,100 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले। तर येत्या काही दिवसात सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे। धाराशिव जिल्ह्यात कमी कालावधीत जास्त महिलांची नोंदणी केली होती, मात्र आता त्यातील 2,274 अर्ज रद्द करण्यात आलेत। तर 2 महिलांनी स्वतःहून अनुदान परत केले, 10 महिलांनी अनुदान परत करण्यासाठी अर्ज देखील केले। मुंबई अहमदाबाद महामार्गावर ट्रकचा विचित्र अपघात झाला। शिरसाट पुलावरून रेती वाहून नेणाऱ्या ट्रकचा फाळका तुटल्यानं भरमार्गात डंपरमधील खडीचा भार रस्त्यावर पडला आणि ट्रक समोरून उचलला गेला। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। पुण्यात 2-3 लाख फुकट्या प्रवाशांवर रेल्वे प्रवाशांकडून कारवाई करण्यात आली। यातून 15,86,00,000चा दंड वसूल करण्यात आला। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अनोख्या मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं। यात राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिव्यांग बांधवांनी सहभाग घेतला। देशात युरियाची कमतरता नसून काही जण नफेखोरीसाठी किमतीबाबत समस्या निर्माण करतायत असं केंद्रीय रसायन आणि खत मंत्री जे.पी. नड्डा यांनी सांगितलं। महावितरणनं वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर केला, मात्र प्रस्तावित बदलांचा पॉवरलूम क्षेत्रासह लघु उद्योगांवर परिणाम होईल असा इशारा महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेनं दिला।
मुंबई धुळीमुळे होणारं प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेनं रस्ते धुण्याची प्रक्रिया सुरू केली आणि त्यात आतापर्यंत 22,000 किलोमीटरचा रस्ता धुण्यात आला आणि आता आवश्यकतेप्रमाणे जेटिंगसह टँकर भाड्यानं घेण्याचा निर्णय पालिकेनं घेतला. त्यानुसार पालिकेने 7 मंडळांसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली. कोस्टल रोडवर रात्रीच्या वेळेस रेसिंग कार आणि कर्णकर्कश आवाजात चालवल्या जाणाऱ्या गाड्यांमुळे इथल्या स्थानिकांची झोपमोड होते. आवाजाचा त्रास टाळण्यासाठी कोस्टलवर नॉईज बॅरियर्सची आवश्यकता असल्याचं मत स्थानिकांनी नोंदवलंय. पावसाळ्यात मुंबईतील अनेक सखोल भागांमध्ये पाणी साचत असल्यानं नागरिकांना पूरस्थितीचा सामना करावा लागतो. त्यामुळे पावसाळ्यात पाणी साचू नये म्हणून पालिकेकडून उपाययोजना केल्या जात आहेत. मुंबईतील 55 ठिकाणी उपाययोजना सुरू आहेत. गेल्या काही वर्षात कॅन्सरच्या रुग्णांमध्ये मोठ्या संख्येने वाढ झाल्यानं केंद्रीय राज्य आणि महापालिका यांच्या आरोग्य यंत्रणांनी या आजारांच्या उपचारासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. यापुढे सरकारी रुग्णालय देखील कॅन्सर उपचारांना प्राधान्य देणार आहे. नवी मुंबई महापालिकेने मालमत्ता कर वसुली मोहीम तीव्र केली आहे. पालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली 1 लाखांहून अधिक रकमेचे थकबाकीदार असणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली. त्यानुसार 8,000 थकबाकीदारांना नोटीस बजावण्यात आल्या. वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा यासाठी वाहतूक पोलिसांनी जनजागृती मोहीम सुरू केली. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्यानं कारवाईचा बडगा उगारण्यात आला. वाहतूक पोलिसांनी 31 दिवसात तब्बल 5,834 चालकांवर कारवाई करत दंड ठोठावला. केंद्र सरकारच्या स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत उद्योग सुरू करणाऱ्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील नवउद्योजकांना भराव्या लागणाऱ्या 25% हिश्श्याची रकमेपैकी 15% रक्कम सामाजिक न्याय विभागामार्फत देण्यात येणार आहे. सीईटी कक्षाने BEd MAd अभ्यासक्रमाच्या सामायिक प्रवेश परीक्षा नोंदणीला मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी 18 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करता येईल. पुण्यात GBSचे आतापर्यंत 180 रुग्ण आढळलेत. यातील 79 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे तर 22 रुग्ण व्हेंटिलेटरवरती आहेत. तर आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला. धायरी परिसरातील आरो प्रकल्पातील पाण्यात GBS कारणीभूत असणारा जीवाणू आढळल्यानं त्याला टाळ ठोकण्यात आले आणि ही कारवाई मागे घेण्याबाबत बैठक झाली. मात्र जागतिक आरोग्य संघटनेकडून प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत टाळ कायम राहणार असा निर्णय घेण्यात आला. चिपळूण गुहागरमध्ये महावितरणची 1,97,00,000ची थकबाकी आहे आणि थकबाकीच्या यादीत शासकीय कार्यालयांचाही समावेश आहे. दरम्यान महावितरणकडून वसुली मोहीम सुरू असून रिक्षाच्या माध्यमातून स्पीकर लावून थकबाकी भरण्याचं आवाहनही केलं जात आहे. धाराशिवमध्ये सोयाबीन ठेवलेली महामंडळाची गोदामं फुल झालेली आहेत. गोदामं भरल्यानं सोयाबीनने भरलेली वाहनंही गोदामाबाहेर पडलीत आणि त्यामुळे नवीन सोयाबीन खरेदी केल्यानंतर ते ठेवायचं कुठे असा मोठा प्रश्न प्रशासनासमोर आहे. बुलढाणा जिल्ह्यात यंदा प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीपात तब्बल 7,31,000 शेतकऱ्यांनी पीक विमा काढलाय. गेल्या काळात जिथे नुकसान झालेलं होतं तिथले पंचनामे पूर्ण झाले. परभणी महानगरपालिकेतर्फे शैक्षणिक संस्थांना टॅक्स वसुलीसाठी जप्तीची नोटीस देण्यात आली आहे. ऐन परीक्षेच्या काळात महापालिका प्रशासन जाणीवपूर्वक त्रास देत असून केवळ खंडणी वसूल करण्यासाठी नोटीस दिल्याचा आरोप शैक्षणिक संस्थांनी केला. गोदावरीच्या पाण्याचा अहवाल जाहीर करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा जायकवाडीचे याचिकाकर्ते आणि शिवसेनेचे सचिव संजय लाखे पाटील यांनी दिला. मराठवाड्याच्या हक्काचं पाणी कमी केलं जातंय का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सांगली जिल्ह्यातून निर्यातक्षम द्राक्षांच्या हंगामाला सुरुवात झाली. यावेळी एकट्या पळशी गावातून 10,000 टन द्राक्षांचे निर्यात युरोपात करण्यात येणार आहे. मनसर शहरातील अतिक्रमणावर मनसर नगरपंचायतीनं कारवाईला सुरुवात केली आणि यावेळी अतिक्रमण जमीनदोस्त केल्यानं अतिक्रमणधारकांनी आक्रोश केला. वाशिम जिल्ह्यातील सततच्या वातावरणातील बदलामुळे गहू पिकावर अळीसह रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि गहू पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं गव्हाच्या पिकात घट होणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील बोळावी गावचे ग्रामदैवत भैरवनाथाचा यात्रोत्सव 17 फेब्रुवारीला पार पडणार आहे. 16 फेब्रुवारीला जागर तर 17 तारखेला यात्रेचा मुख्य दिवस असणार आहे. संकष्टी दिवशी भैरवनाथाचा जागर ही गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा आजही कायम आहे. यात्रेच्या निमित्तानं दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायत आणि स्थानिक देवस्थान समितीकडून तयारी सुरू आहे. हिंगोलीत 1814 शेतकऱ्यांनी बोगस पीक विमा भरल्याचं समोर आले. तब्बल 4,500 हेक्टर क्षेत्रावर हा बोगस विमा काढल्याचं उघडकीस आल्याने या प्रकरणाचा अहवाल सादर करण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठं शहर असणारं खामगाव सध्या पाण्याच्या समस्येने त्रस्त आहे. खामगाव शहराला तब्बल 8 ते 10 दिवसांनंतर पाणी पुरवठा होत असल्यानं पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागते. वाशिम जिल्ह्यात शासकीय खरेदी केंद्रावर सोयाबीन मोजणी बंद झाल्यानं शेतकऱ्यांची आर्थिक अडचण झाली. मात्र पैशांची गरज असल्यानं शेतकऱ्यांनी थेट बाजार समित्यांकडे धाव घेतली. उपबाजार समित्यांमध्ये 15,000 क्विंटलहून अधिक सोयाबीनची आवक झाली आहे. चिखलदऱ्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृह परिसरातील कोंबड्यांची मागील काही दिवसांपासून चोरी होत होती. यावेळी सीसीटीव्ही चेक केल्यानंतर यात बिबट्याचा मुक्त संचार आढळून आला असून बिबट्याच कोंबड्या चोरत असल्याचं समोर आलं. आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी विष्णुपूर शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेत त्यांनी विद्यार्थ्यांसोबत जेवणाचा आस्वादही घेतला. आदिवासी आश्रमशाळांबाबत पालकांमध्ये निर्माण झालेली निराशा दूर करत त्यांच्यात विश्वास निर्माण व्हावा यासाठी राज्यात एकाच दिवशी 497 शाळांमध्ये आदिवासी विभाग मुक्कामी थांबला होता. आणि यावेळी यवतमाळच्या बोटोनी इथल्या आश्रमशाळेत आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी मुक्काम करत चिमुकल्यांशी संवाद साधला. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असूनही ग्रामपंचायतीला विकास निधी मिळत नसल्याच्या तक्रारी ज्या आहेत ते सांगलीच्या मिरज तालुक्यातील वड्डी ग्रामपंचायतीनं केल्या आणि त्यामुळे विकास कामांमध्ये अडथळा निर्माण होतोय असंही त्यांनी यावेळी म्हटलं. सोलापुरातील विनापरवाना गाळप प्रकरणी जिल्ह्यातील 4 साखर कारखान्यांना दंडाची नोटीस बजावण्यात आली. यात 2 सहकारी तर 2 खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. तर 20 कोटींची नोटीस 4 बजावण्यात आली.